असं खूप जागा ऐकलं आहे मी की MPSC आणि UPSCचा इंटरव्ह्यू खूप टफ असतो. मी जसं बसलं तसं समोर 4-5 जणं असतात आणि तेच मिळून सगळे इंटरव्ह्यू घेत असतात. खूप सारे मूव्हीजमध्ये दाखवलं आहे. सो ह्या इंटरव्ह्यूबद्दलच मला जाणून घ्यायचं की इतके टफ प्रश्न का विचारले जातात. इंटरव्ह्यू हे तुम्ही किती मानसिकरित्या कणखर आहात हेच तपासल्या जातं. इंग्लिशमध्ये होतं का मराठीमध्ये होतं? मराठी आणि इंग्रजी दोन्ही पद्धतीनं तुम्ही जसं इंटरव्ह्यू हे तुमचं खच्चीकरण करण्यासाठी मुळातच नसतं. सगळे अधिकारी कॉपरेट असतात. तुम्ही जर मराठीमध्ये व्यवस्थितरित्या बोलू शकलात तर ते तुम्हाला मराठीमध्येच विचारणार. मग आपण स्वतःहून जर इंग्रजीमध्ये वगैरे आपण स्पीच केलो तर इंग्रजीमध्ये विचारणार. लँग्वेज हा मॅटर करतच नाही आहे इंटरव्ह्यूमध्ये. आता राहिला मुद्दा दुसरा की क्वेश्चन वगैरे टफ विचारतात, परंतु समजा तुमच्यात प्रामाणिकपणा किती आहे हे इंटरव्ह्यूमध्ये तपासलं जातं. तुमची बौद्धिक क्षमता इंटरव्ह्यूमध्ये मला नाही वाटत तपासली जात. का तर तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत आलात, तुमचे लेखी 2 परीक्षा झाली, प्री आणि मेन, म्हणजे याचा अर्थ तुम्ही अभ्यासामध्ये व्यवस्थित आहात. बरोबर. तिथं काय विचारलं तुमचं प्रामाणिकपणा. आता तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, शैक्षणिक बॅकग्राऊंड. समजा तुमचं इंजिनिअरिंग झालं तर 1-2 प्रश्न इंजिनिअरिंगवर विचारतात. का तर तुम्ही किती नीट केलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राबद्दल किती माहिती आहे, तुमच्या राज्याबद्दल किती माहिती आहे, तुमच्या देशाबद्दल किती माहिती आहे. बरोबर. ह्यावरती काही प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच तुमचा MPSCला सिलेबस जो होता त्याच्याबद्दल सुद्धा काही प्रश्न विचारले जातात.